सोलापुरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाआघाडी म्हणूनच लढवताना काँग्रेस या मोठ्या भावानं राष्ट्रवादी या लहान भावाच्या निवडणूक जागा वाटपात सन्मान राखला जाईल हे धोरण ठेवावं असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे। सोलापुरात काँग्रेस पक्ष निश्चित मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे। त्यांनी महाआघाडीतील राष्ट्रवादी या लहान भावाचा जागा वाटपात आदर ठेवला जाईल हे पाहावं। योग्य जागा मिळाल्या तर महाआघाडी, अन्यथा स्वबळावरही कार्यकर्त्यांची लढण्याची तयारी आहे असं सांगून पवार म्हणाले, महाआघाडी राहणार की नाही याबाबत अंतिम निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील ही मंडळीच घेतील। आमदारकी खासदारकी हे सेंट्रल लेवलला ठरवली जाते आणि जर महानगरपालिका जिल्हा परिषदचं आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला त्या जिल्ह्याचे आणि शहराच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागेल। आता इथे आमची अपेक्षा एवढीच आहे की काँग्रेस आणि शिवसेना आणि आम्ही यांनी एकत्रित बसून योग्य न्याय प्रत्येक कार्यकर्त्याला कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावे। सगळ्यांना न्याय देता येणार नाही हे आम्ही समजू शकतो, पण तो आदर मान सन्मान म्हणजे कुठेतरी 40 जागा, 35 जागा, 45 जागा या कशा मित्र पक्षाला मिळतील याच्यासाठी सुद्धा कुठेतरी त्यांनी पुढाकार घेण्याची जरूरत आहे। आणि जर तशा पद्धतीचा पुढाकार लोकल लेवलला नाही झाला तर मग सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवलं आणि या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं तर मग मान सन्मान नसेल मिळत तर एकटं सुद्धा हे सर्व पदाधिकारी लढू शकतील अशी ताकद या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे।